काँग्रेसने तसं सांगावं स्पष्ट शब्दात की तुम्ही सत्तेत जाताय म्हणून आम्ही तुम्हाला टार्गेट करतो. मग मी त्याला उत्तर देईन. मला वाटतं की अजूनही मी महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र राहावं म्हणून आम्ही प्रयत्न करू. परंतु गेल्या आठवड्यापासून ज्या पद्धतीने चाललेलं आहे ते योग्य नसून त्याच्या माहितीमध्ये मी आज सूचना करेल. ती सूचना केल्यानंतर जर त्यात फरक पडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. नाही झालं तर आमच्या पक्षाची भूमिका आम्ही स्पष्ट करू. राहुल गांधींच्या पुण्याच्या कार्यक्रमाला चांगलं यश आलं, त्यांना बळ आलंय काँग्रेसला, त्यामुळे हा आत्मविश्वास काँग्रेसचा द्विगुणित होऊन तुमच्यावरती टीका होते का? कदाचित असं पण असेल. त्यांना वाटलं असेल आता एका एकट्याच्या ताकदीवर आम्ही महाराष्ट्र जिंकू शकतो असं त्यांना अपेक्षा वाटली असेल म्हणून आमच्यावर प्रेम जास्त ओतू दाखवायला लागलेले आहे. पण मला वाटतं की ते प्रेम ओतू दाखवताना एकत्रित आम्ही राहिलो आणि एकत्रित पुढे गेलो तरच त्याचा फायदा होईल. आमच्यात विभाजन झालं तर बाकीच्यांना विभाजनाचा फायदा होईल याचा विचार त्यांनी करावा. कदाचित आमचं विभाजन व्हावं यासाठी कोण प्रयत्न आमच्यातलाच करतो का ह्या सुद्धा शंकेला वाव मिळू शकतो. मराठा नेत्यांना बदनाम करून काँग्रेसचा एक ओबीसी चेहरा पुढे आणायचा वडेट्टीवार करतात असं वाटतंय. कारण आगामी काळामध्ये कुठेतरी अशा पद्धतीनं ओबीसी चेहऱ्याला संधी महाराष्ट्रात मिळू शकते अशी चर्चा आहे. कोणाला पुढे आणायचं? स्वतःला राज्यातला ओबीसी नेता म्हणून की विजय वडेट्टीवारांना त्यांच्या काँग्रेसच्या नेत्यांनी कोणाला पुढे आणायचं काय नाही ते ठरवावं. आता विजय वडेट्टीवारांच्या बाबतीमध्ये त्यांनी त्यांचा चेहरा आणायचा ओबीसी नेता म्हणून पुढे यायचा असेल काय करायचं त्यांनी ठरवावं आणि काँग्रेसने सुद्धा तसं ठरवावं. त्यांना कुठे पुढे येण्यासाठी उगीच प्रसिद्धीच्या झोत्यामध्ये यावं म्हणून कोणाच्या आमच्या लोकांच्या मोठ्या नेत्यांची नावं घ्यायची आणि चर्चेला विषय आणायचं योग्य नाही. तुमच्यात हिंमत असेल तर चुकीचे दाखले दिलेत त्यांच्या विरोधात तुम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची धमक दाखवा. आता विजय वडेट्टीवारांनी एक ट्विट केलेलं आहे. खरं तर सुप्रिया सुळे यांच्या नावाचा जो आहे तो अनावधाने मी उल्लेख केलेला आहे. त्यामुळे कोणताही त्यांच्यावरती आरोप करण्याचा माझा हेतू नव्हता अशा पद्धतीचं स्पष्टीकरण ते आता त्यांच्या ट्विटद्वारे करतात. चला चांगलं आहे. देर आहे दुरुस्त आहे. मग त्यामुळे मी मगाशी म्हटलेले सगळे माझे शब्द मागे घेतो. पण तरी म्हणजे आज जरी विजय वडेट्टीवार यांनी माफी मागितली असली किंवा ते बॅकफूटवर जरी गेलेले असले अनावधानानं नाव घेतलं असं जरी म्हटलेलं असलं तरी पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र जे आरोप केलेले आहे त्यावर ते अजूनही ठाम आहेत. त्यामुळे काँग्रेस हे वारंवार राष्ट्रवादीला टार्गेट करू पाहत आहे. यातून काही तुमची सुटका होते असं दिसत नाही. नाही आमची कोण आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करू शकत नाही. आमची सही सलामत सुटका होईल. काही काळजी करू नका. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की महाविकास आघाडीमध्ये आम्ही सगळे एकत्र विचाराने गेलं पाहिजे. कोणतंही स्टेटमेंट करताना तुम्ही आतापर्यंत बघा आम्ही कधीही आमच्या मित्र पक्षावर कुठलंही स्टेटमेंट केलेलं नाही. तो करण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. मला वाटतं की आता याच्या पुढे आपण बोध घेऊन सगळ्यांनी एकत्र राहिलं तर पुढे चांगलं होईल. आता तुम्हीच आम्हाला जबरदस्ती ढकलण्याचा प्रयत्न का करताय मला कळत नाही. का कोणी सांगण्यावर आमच्यावर टार्गेट करतात ते कळत नाही मला.